हां, तर बघा सर्व विद्यार्थ्यांना अगोदर काय सांगतो व्यवस्थित ऐकून समजून घ्या. या ठिकाणी एक खूप महत्त्वाचा, खूप मोठा आणि इंटरेस्टिंग पार्ट सुरू होणार आपला. त्याचं नाव आहे इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला. ही जी एक्सरसाइज आहे 3.3 पूर्ण एक्सरसाइज रिलेटेड ह्या फॉर्म्युल्याशी आहे. इट इज कॉल्ड इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला, ज्याला आपण LIATE रूल असं सुद्धा म्हणतो, म्हणजेच लिएट रूल. बघा हा फॉर्म्युला म्हणजे काय असतो. आता जसं मी बोललो की पूर्ण एक्सरसाइज या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे, तर अगोदर आपल्याला मग हा फॉर्म्युला समजणं मेन असतो की बाबा काय ही अरेंजमेंट काय नेमकी. तर बघा जसं आपण डेरिव्हेटिव्ह एक भाग शिकलो की d/dx दोन फंक्शन आहे u × v. तर याच्यासाठी आपण काय रूल शिकलो की पहिला फंक्शन जैसे की वैसा दुसरे का डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन जैसे की वैसा पहिले का डेरिव्हेटिव्ह. आणि या ठिकाणी काय असतं माहिती आहे का. बघा पुन्हा एकदा सांगतो, सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष समोर असलं पाहिजे. कामाचा पार्ट आहे, महत्त्वाचा पार्ट आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर ज्यावेळेस दोन डेरिव्हेबल फंक्शन म्हणजे ज्यांचं डेरिव्हेटिव्हमध्ये काहीतरी सूत्र असतं, इट इज कॉल्ड डेरिव्हेबल फंक्शन, एक दुसऱ्याला मल्टिप्लिकेशन अरेंजमेंटमध्ये म्हणजे गुणाकार स्वरूपात असणार आहे, तर तो भाग सॉल्व करताना अगोदर त्याची अरेंजमेंट, त्याची मांडणी अशी करून नंतर त्याला सॉल्व करणं लागत असतं. म्हणजे ही त्याची अरेंजमेंट झाली. दोन फंक्शन जर एक दुसऱ्याला मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये येत असतील तर अगोदर ही अरेंजमेंट करा. बरं डेरिव्हेटिव्ह काय असतं, हे दोन फंक्शन कोणत्याही टाईपचे असो, अल्जेब्रिक असो, इन्व्हर्स फंक्शन असो, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन असो, एक्सपोनेन्शियल फंक्शन असो, कोणता फंक्शन अगोदर कोणता नंतर आला पाहिजे याच्यासाठी काही रूल नाही आहे, नियम नाही आहे. पण आता याच पद्धतीचं एक सूत्र, एक फॉर्म्युला आपण इंटिग्रेशनमध्ये बघणार. पण त्याच्यासाठी काय रूल आहे, कोणता पार्ट आहे, कोणते रूल आपल्याला फॉलो करणं लागणार हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कारण एक पूर्णच्या पूर्ण 30-35 प्रॉब्लेमची एक्सरसाइज आपल्याला ह्या रूलवर आधारित आहे. म्हणजे हा रूल किती महत्त्वाचा असणार आहे हे तुम्ही थोडक्यात समजून घ्या. आणि एक सांगतो, यानंतर डिफरन्शियल इक्वेशन सारख्या टॉपिकमध्ये सुद्धा या फॉर्म्युल्याचा खूप मोठा यूज तुम्हाला आहे. ठीक आहे, तो इट इज कॉल्ड इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला. इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला हा इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला मित्रांनो. बघा पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा सांगतो की अगोदर हा फॉर्म्युला व्यवस्थित समजून घ्या. काय असतो हा फॉर्म्युला बघा. या ठिकाणी u × v असे दोन व्हॅल्यूज, दोन फंक्शन, दोन किमती तुमच्या समोर असणार. दोन्ही इंटिग्रेटेड असणार, इंटिग्रल फंक्शन असणार. म्हणजे आपल्याकडे इंटिग्रेशनमध्ये ज्या व्हॅल्यूचं सूत्र आहे ते असणार. म्हणजे कॉन्स्टंट सोडून असा विचार करा, कॉन्स्टंट सोडून. तर हे u × v आलं तर हिची अरेंजमेंट कशी होणार ते बघा. इकडं पहिला जो फंक्शन असतो हा आपण ॲज इट इज घेणार आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन काढणार. म्हणजे थोडंसं त्याला काही असं लक्षात घ्या, पहिला जैसे की वैसा दुसरं काय इंटिग्रेशन, पहिला जैसे की वैसा दुसरं काय इंटिग्रेशन, कसंही पाठ करा पण करा. म्हणजे पहिल्या फंक्शनला काहीच करू नका, तो ॲज इट इज लिहा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. ठीक आहे, मग पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि इंटू म्हणजे गुणिले फॉर्ममध्ये दुसऱ्याचा इंटिग्रेशन लिहा. आणि या दोघांचं जे प्रोडक्ट येणार त्या पूर्ण प्रोडक्टचं इंटिग्रेशन आपण काढणार. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन का इंटिग्रेशन, किसका इंटिग्रेशन, डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन का इंटिग्रेशन, पूरे रिजल्ट का इंटिग्रेशन. इट इज कॉल्ड इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला. याला म्हणणार आपण इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला. तसं मी तुम्हाला असं म्हणणार नाही की हा फॉर्म्युला अगोदर पाठ करा, कारण एकदा एक्सरसाइज सुरू झाली की 2 ते 3 उदाहरणात तसा हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करणंच लागणार आहे किंवा तो पाठ होतो. पण तरी पुन्हा एकदा एक छोटासा पार्ट रिपीट करतो. बघा या फॉर्म्युल्यावर आपली पुढची पूर्ण एक्सरसाइज म्हणजे 3.3चा पार्ट असणार आहे. एक फॉर्म्युल्याचं महत्त्व लक्षात घेऊन त्याला थोडंसं तुम्ही पाठ करायचा, मेमोराईज करायचा प्रयत्न करा. बघा इथं होणार काय, तुम्हाला 2 व्हॅल्यूज एक दुसऱ्याच्या प्रोडक्ट फॉर्ममध्ये म्हणजे गुणाकार स्वरूपात असणार पूर्ण एक्सरसाइजमध्ये. मग त्या ठिकाणी त्या इंटिग्रल 2 फंक्शनला अगोदर अशा अरेंजमेंटमध्ये लिहून नंतर त्याला सॉल्व करणं लागतं. इट इज कॉल्ड प्रोडक्ट ऑफ 2 इंटिग्रल फंक्शन. मग यात काय असतं, मी जसं सांगितलं सुरुवातीला, पहिला
जो फंक्शन असतो फर्स्ट व्हॅल्यू ॲज इट इज दुसरे का इंटिग्रेशन, फर्स्ट व्हॅल्यू ॲज इट इज दुसरे का इंटिग्रेशन मायनस पहिले का डिफरन्शिएशन इंटू दुसरे का इंटिग्रेशन टोटल रिझल्ट का इंटिग्रेशन, म्हणजे जी किंमत येणार त्या सगळ्याचं इंटिग्रेशन. ठीक आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण हा फॉर्म्युला वापरतो ना त्यावेळेस अगोदर कोणतं फंक्शन घ्यायचं याचा नियम असतो. जे मी तुम्हाला बोललो की डेरिव्हेटिव्ह असा रूल नसतो की अगोदर कोणतं फंक्शन घ्यायचं नंतर कोणतं फंक्शन घ्यायचं, पण इंटिग्रेशन बाय पार्टमध्ये हा रूल असतो. बघा इंटिग्रेशन बाय पार्टमध्ये ना ही स्पेलिंग लक्षात घ्या, LIATE, म्हणजे ही नुसती स्पेलिंग नाही आहे तर याच्यातला प्रत्येक लेटर हा एक फंक्शन डिनोट करतो. या ठिकाणी एलचा अर्थ होतो लॉगरिथमिक फंक्शन, एलचा अर्थ होतो लॉगरिथमिक फंक्शन, आयचा अर्थ होतो इन्व्हर्स फंक्शन, एचा अर्थ होतो अल्जेब्रिक फंक्शन, टीचा अर्थ होतो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि ईचा अर्थ होतो एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर लॉगरिथमिक फंक्शन म्हणजे काय, लॉग एक्स किंवा लॉग साइन एक्स, लॉग रिलेटेड विथ लॉग. लॉगरिथमिक फंक्शन मीन्स जिसमें है लॉग वो है लॉगरिथमिक फंक्शन. इनवर्स फंक्शन म्हणजे काय, रेस टू -1 पॉवर असणार, पॉवर 1 काय असणार -1. यात प्रामुख्याने काय येणार, साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, सेक इनवर्स, कॉट इनवर्स. म्हणजे साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉटचे जे इनवर्स येणार का ते येणार इनवर्स फंक्शनमध्ये. अल्जेब्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे काय, एक्स थ्राइस एक्स, एक्स रेस टू n, एक्सचा नंबर ऑफ पॉवर 2 3, दीज आर अल्जेब्रिक फंक्शन, म्हणजे जो फक्त व्हेरिएबल घेऊन येणार. ट्रिगोनोमेट्रिक सोपा आहे, साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियलचा मराठी अर्थ होतो घातांकी, घातांकी मांडण्या, लाईक ए रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, एक्स रेस टू एन अल्जेब्रिक फंक्शन आहे, त्यामुळं जरी तिथं घातांक असला तरी इट इज नॉट रिलेटेड विथ एक्सपोनेन्शियल फॉर्म, म्हणजे एक्स रेस टू एन याच्यापासून बाजूलाच ठेवा. आणि एखादा जर नंबर फॉर्ममध्ये येत असला 7 रेस टू एक्स वगैरे तर दीज आर एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर आपल्याला दोन जे फंक्शन असणार आहे का या ठिकाणी ह्या अकॉर्डिंग टू सिरियल लेटर LIATE या लेटर अनुसार आले पाहिजे. म्हणजे कसं, तर आता आपल्याला ते पहिलंच उदाहरण आहे पण तरी सांगतो. बघा तुमच्या समोर जर उदाहरण आहे एक्स टॅन इनवर्स एक्स आहे, तर काय वाटतं तुम्हाला, आपल्याला जसं उदाहरण सांगितलं तसं आपण सॉल्व करणार का, नाही. जसं आपल्याला उदाहरण सांगितलं आपण तसं सॉल्व करणार नाही, आपण अगोदर याची अरेंजमेंट करणार त्या रूल अनुसार. LIATE, तर या ठिकाणी हा एक्स कोण आहे, अल्जेब्रिक फंक्शन आहे, हा टॅन इनवर्स कोण आहे तर इनवर्स फंक्शन आहे. मग अल्जेब्रिक फंक्शन इनवर्सच्या अगोदर आला तर बघा बरं या स्पेलिंगमध्ये ए अगोदर आहे आयच्या का आय अगोदर आहे एच्या, तर LI, अरे आय तो नंबर 2 वरच आहे, म्हणजे इनवर्स नंतर अल्जेब्रिक फंक्शन आला पाहिजे. तर ही जी सुधारणा ही तुम्हाला करणं लागत असती, अगोदर टॅन इनवर्स आणि नंतर एक्स लिहिणं लागत असतं. तर हे जे रूल होते, आपण डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस हा भाग बघितला, द प्रोडक्ट ऑफ 2 व्हेरिएबल फंक्शन ज्याला आपण म्हणतो प्रोडक्ट रूल, तर त्या प्रोडक्ट रूलमध्ये हे असे नियम नव्हते. त्यात आपण कोणताही फंक्शन अगोदर घेतलं तरी उत्तरात फरक पडत नव्हता. यात मात्र काय होणार आहे, जर तुम्ही सिरियल नंबर व्यवस्थित घेतला नाही तर तुमच्या समोर आन्सरच येणार नाही असं समजून घ्या, आणि आलं तरी ते कुठंतरी भरकटणार आणि नंतर आपल्याला समजतं की आपली चुकी काय झाली. म्हणजे ज्या ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन बाय पार्ट हा रूल यूज करतो तर सुरुवातीला तुमच्या माइंडमध्ये हा रूल आला पाहिजे की यार अकॉर्डिंग टू सिरियल लेटर LIATE अनुसार या ठिकाणी दिलेली मांडणी या स्वरूपात आहे का, और आफ्टर दॅट वी कॅन यूज दिस रूल इंटिग्रेशन बाय पार्ट. बघा एक सांगतो सर्व विद्यार्थ्यांना, सोपा भाग आहे. जरी सुरुवातीला 1-2-3 प्रश्नात तुम्हाला अवघड वाटत असला तरी नंतर एकदा व्यवस्थित सूत्र पाठ झाल्यानंतर आणि एकच गोष्ट घडी ज्यावेळेस आपल्या माइंडवर हॅमर होणार आहे त्यावेळेस ते आपल्याला थोडं आयडिया येत जाणार आहे त्याच्यातली. बघा पहिलंच उदाहरण या ठिकाणी x² इंटू लॉग एक्स. बघा हे पहिलं असं उदाहरण आहे आपलं ज्यावेळेस 2 फंक्शन एक दुसऱ्याला प्रोडक्ट फॉर्ममध्ये आले. तर चला या ठिकाणी आपण यूज करणार आहे इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला. तर अगोदर उदाहरण वाचा ते. काय वाटतं तुम्हाला, उदाहरण ज्या मांडणीत आपल्याला लागतं त्याच मांडणीत आहे का काही गडबड झाली? अरे गडबड झाली बाबा हो. या ठिकाणी लॉग एक्स अगोदर लागत असतो, कारण स्पेलिंग काय आपली LIATE. सुरुवातीला कोण आला पाहिजे, लॉगरिथमिक फंक्शन, नंतर कोण आला पाहिजे, इनवर्स, अल्जेब्रिक, ट्रिगोनोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल. इकडं लपडा काय झाला, इकडं असं झालं, ए अगोदर आला एलच्या. समजलं का काय गडबड या उदाहरणात झाली. हा जो अल्जेब्रिक फंक्शन आहे एक्स विथ अल्जेब्रिक फंक्शन यार, आणि तो फंक्शन लॉगच्या अगोदर आला, याला काय म्हणणार आपण, गंदी बात. तो ये गंदी बात पहले अच्छी कर दो, मतलब
I is equal to integration of log x into x square. म्हणजे लॉग अगोदर नंतर इनवर्स LIATE L फॉर लॉगरिथमिक, I फॉर इनवर्स, T फॉर ट्रिगोनोमेट्रिक, A फॉर अल्जेब्रिक, E फॉर एक्सपोनेन्शियल. बघा आता याची मांडणी करा. देअरफॉर युजिंग बाय पार्ट फॉर्म. आता लिहा बाय पार्ट फॉर्म वापरून. बघा काय असतो बाय पार्ट फॉर्म. पहिला फंक्शन ॲज इट इज, लॉग एक्स ॲज इट इज. दुसरे फंक्शन काय, इंटिग्रेशन. व्हॉट इज दुसरा फंक्शन. आता ही जी मांडणी केली ना आपण, त्याच्यातले पहिले आणि दुसरे फंक्शन वापरणार आपण. हे जे उदाहरण इकडे नका बघू. आता पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसरे का इंटिग्रेशन माइनस ये बडा इंटिग्रेशन. इसके अंदर याच्या आतमध्ये काय, पहिले का डिफरन्शिएशन, पहिल्याचा डेरिवेटिव्ह इंटू दुसऱ्याचा इंटिग्रेशन और टोटल रिझल्ट का इंटिग्रेशन. मांडणी व्यवस्थित बघून घ्या, कारण हा 1 मार्क असणार आहे. बघितल्यानंतर थोडासा व्हिडिओ पॉज करा. 2, 3, 4 वेळेस त्याला रट्टा मारून घ्या. पहिला जैसे पैसा, दुसरे का इंटिग्रेशन माइनस, पहिले फंक्शन का डेरिवेटिव्ह, दुसरे का इंटिग्रेशन आणि पूर्ण आन्सरचं इंटिग्रेशन. बघा नेमकं काय असतं या ठिकाणी. लॉग एक्स ॲज इट इज, एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन सांगा काय होतो. हे सूत्र वापरलं आपण या ठिकाणी. एक्स रेस टू एनचं काय असतं इंटिग्रेशनमध्ये, n+1 अपॉन n+1. तर मग काय होणार या ठिकाणी, या ठिकाणी होणार ते x³ अपॉन 3. याचं म्हणणं आहे सर तुम्ही हे नंतरचं व्हॅल्यू अगोदर का लिहिली. अरे मेकअप आहे, जे दिसायला चांगलं दिसतं ते आपण त्या स्वरूपात लिहिलं. तुम्ही लॉग एक्स अगोदर लिहा, नंतर लिहा इंटू x³/3 चालतं. नसत्या ठिकाणी जास्त विचार करू नका. इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, हे काय समोर डेरिव्हेटिव्हचं ना. तर आता बघा रिमिक्स आहे. एकाच उदाहरणात डेरिव्हेटिव्ह सुद्धा चालू आहे, इंटिग्रेशन सुद्धा चालू आहे. फॉर्म्युल्यात गडबड करू नका. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x, यानंतर x² इंटिग्रेशन x³, काही इथं मल्टिप्लिकेशन साईन द्यायची आवश्यकता नाही आहे, /3 आणि याचा इंटिग्रेशन, हा x कॅन्सल, उरणार तिथं x². हा झाला x³ लॉग x अपॉन 3 मायनस हा 1/3 मी घेतला बाहेर आणि उरला कोण x² dx. कसा उरला x², x गेट कॅन्सल, रिमेनिंग पार्ट x². आता x² इंटिग्रेशन पुन्हा तोच फॉर्म्युला x⁻n चा n+1 अपॉन n+1. हे झालं x³ लॉग x अपॉन 3 मायनस 1/3 आणि x² इंटिग्रेशन x³/3 प्लस c. आवर फायनल आन्सर विल बी x³ लॉग x डिवाइड बाय 3 मायनस x³/9 प्लस c. बघा हे तुमचं आन्सर क्लिअर झालं. आता जे रेड इंकमध्ये लिहायलो का, ॲज यू विश, तुम्हाला लिहायचं असलं तर लिहा, नाही तर नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजे त्यांनी काय केलेलं असला, हे x³/3 कॉमन घेतला. तर आफ्टर टेकिंग कॉमन x³/3 वी गेट लॉग x मायनस 1 अपॉन 3. याला सुद्धा आपण सिम्प्लिफिकेशन देऊ शकतो, पण इथपर्यंत लिहिलं खूप झालं. बघा पुन्हा एकदा सांगतो सर्व विद्यार्थ्यांना, या ठिकाणी मेन जो पार्ट होता इट इज इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यावर ही पूर्ण एक्सरसाइज आहे. हा शब्द मी याच्या अगोदर भरपूर वेळेस वापरला. बघा टार्गेट तुमचं हे असू द्या. सुरुवातीला तर आपण काय केलं, जो x² लॉग x होता त्याची मांडणी अगोदर त्या रूल अनुसार करून घेतली, LIATE. म्हणजे हा रूलच असा आहे की या सिरियल नंबरनेच तुमचे फंक्शन आले पाहिजे. तर ह्या पहिल्याच प्रश्नात जी अरेंजमेंट होती तीच डिस्टर्ब करून होती, जशी त्या सूत्राला लागत असती तशी मांडणी नव्हती. तर आपण मग लॉग अगोदर घेतला आणि x² नंतर घेतला. आता आपण त्या फॉर्म्युल्याची अरेंजमेंट इथं लिहिली. पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन मायनस पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन, आणि याच्यातून जे आन्सर येणार त्याचं सुद्धा इंटिग्रेशन. ठीक आहे, हे पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या आणि यानंतर समोरचा प्रॉब्लेम बघा. बघा पुढच्या प्रश्नात, ॲक्च्युअल हा प्रश्न असा आहे x³ sin thrice x. तर हा प्रॉब्लेम आपण नंतर घेऊ. सॉरी x² आहे, x³ नाही आहे, x² sin thrice x. तर दोन्ही प्रॉब्लेम घेऊ आपण या ठिकाणी, तो सुद्धा घेऊ.
अगोदर तर आपण इथं स्क्वेअर न वापरता हा प्रॉब्लेम सुरुवातीला घेऊन टाकू. बघा थोडासा विचार करा की एक्स साइन थ्राइस एक्स जी अरेंजमेंट आपल्याला लागणार आहे अकॉर्डिंग टू सिरियल लेटर LIATE. तर सुरुवातीला कोण आला? ए आला आणि एच्या नंतर कोण आला? ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आला. चालतं नाही, अशीच मांडणी लागत असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मागच्या उदाहरणात जो प्रॉब्लेम होता की मांडणी त्या रूल अनुसार नव्हती, तसा काही प्रॉब्लेम या ठिकाणी नाही आहे. ज्या अरेंजमेंटमध्ये आपलं उदाहरण आहे त्याच अरेंजमेंटमध्ये आपण त्याला सॉल्व करणार. फक्त तुम्हाला लिहिणं आहे की युजिंग बाय पार्ट फॉर्म्युला. तो युजिंग बाय पार्ट फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला लिहिणं आपल्याला आवश्यक असतोच. बघा पहिला फंक्शन ॲज इट इज, पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन आणि हे ब्रॅकेट क्लोज करून पूर्ण किमतीचं इंटिग्रेशन. एकदम व्यवस्थित कूल माइंड, शांततेत ही स्टेप बघून घ्या, मेमोराइज करण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा इंटिग्रेशन, सेकंड फंक्शन का इंटिग्रेशन, मायनस मायनस साईन. एक एक भाग एक एक वेळेस समजून घ्या की हा मायनस साईन आहे. पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन, जे काही रिझल्ट येणार त्याचा इंटिग्रेशन. बघा एक्स ॲज इट इज, साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x आणि 3xचा डेरिव्हेटिव्ह 3, तर तो इंटिग्रेशनमध्ये येत असतो खाली. साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x डिवाइड बाय 3, हा मायनस इंटिग्रेशन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, तो मी नाही लिहिला. नंतर हा मायनस कॉस 3x अपॉन 3, मायनस आला ना तर असं ब्रॅकेट करत जा dx. बघा या ठिकाणी आन्सर आलं मायनस एक्स कॉस 3x अपॉन 3, हा मायनस मायनस झाला प्लस 1/3 इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x dx. हे ॲज इट इज लिहून घ्या, मायनस एक्स कॉस 3x अपॉन 3 प्लस हा 1/3 कॉसचा इंटिग्रेशन साइन 3x कॉस 3xचं इंटिग्रेशन साइन 3x आणि या 3xचा डेरिव्हेटिव्ह इंटू 3 प्लस हा c. आन्सर आलं मायनस एक्स कॉस 3x अपॉन 3, 3 3 जा 9 साइन 3x अपॉन 9 प्लस c. बघा व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या आणि यानंतर बघा समोरचा प्रॉब्लेम. बघा तुम्हाला काय सांगतो, पूर्ण प्रॉब्लेम नका करू तुम्ही, पण आता प्रयत्न करा की कुठपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आपली मजल कुठपर्यंत आहे. बघा नंबर 1 तर आपण या ठिकाणी अरेंजमेंट बघितली की बाबा हा ज्या रूलला लागत होती LIATE त्याच नियमात बसणारी अरेंजमेंट आहे. कारण अल्जेब्रिक नंतर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आला, वी वॉन्ट, आपल्याला हेच लागत असतं. आता युजिंग बाय पार्ट फॉर्म्युला, तर आपण सांगतो बाबा ही जी अरेंजमेंट तुम्ही लिहिली का याच्यासाठी आमच्याकडे एक फॉर्म्युला आहे बाय पार्ट नावाचा. तो असा आहे, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन मायनस पहिल्या फंक्शनचा डिफरन्शिएशन, दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन, पहिले का डिफरन्शिएशन दुसरे का इंटिग्रेशन. अरेंजमेंट झाली, ठीक आहे. आता बघा हा x² ॲज इट इज, साईनचा इंटिग्रेशन असतो मायनस कॉस, म्हणून हा मायनस कॉस 3x, 3xचा डेरिव्हेटिव्ह आला 3, तो असतो डिव्हिजनमध्ये. नंतर हा मायनस x²चा डेरिव्हेटिव्ह आला ट्वाइस x, पुन्हा तेच साइन 3x चा डेरिव्हेटिव्ह आला मायनस 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 कॉस. तर एक काम करू आपण, हा जो मायनस होता का यालाच प्लस करून टाकू, मग झाला हा कॉस ट्वाइस एक्स, सॉरी 3 आहे बरं का, 3x डिवाइड बाय 3. पुन्हा इथून तुमचा प्रॉब्लेम हा आता नवीन पॅटर्ननी सुरू होणार. कसं बघा, हा मायनस x² कॉस 3x डिवाइड बाय 3 प्लस 2/3 इंटिग्रेशन काय आलंय x कॉस 3x. अरे हे सुद्धा 2 व्हेरिएबल फंक्शन आहे ना, दीज आर 2 व्हेरिएबल फंक्शन, इंटिग्रल फंक्शन.
म्हणून आपण मागचा जो प्रॉब्लेम घेतला का तो अतिरिक्त घेतला, म्हणजे इथं फक्त हा एक पॉवर कमी झाला. आता अगेन इंटिग्रेशन बाय पार्ट लिहायची आवश्यकता नाही, लिहू सुद्धा शकता. हे तर ॲज इट इज आलं एक्स स्क्वेअर कॉस थ्राईस एक्स बाय 3, हा 2/3 सुद्धा ॲज इट इज. बघा पुन्हा इंटिग्रेशन बाय पार्ट वापरला आपण. पहिला जैसे कि वैसा, दूसरे का इंटीग्रेशन माइनस पहले का डिफरेंशिएशन और दूसरे का इंटू दूसरे का इंटीग्रेशन और टोटल रिझल्ट का इंटीग्रेशन. म्हणजे काय झालं या उदाहरणात, एका उदाहरणात 2 वेळेस इंटिग्रेशन आलं तर मार्क तसे असणार. हा 3 ते 4 मार्कापर्यंत सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा हा मायनस एक्स स्क्वेअर कॉस 3x याला तर आपण 2-3 वेळेस ॲज इट इजच लिहून घेतलं. हा प्लस 2/3. आता हा आतमधला डेरिव्हेटिव्ह बघा एक्स ॲज इट इज, कॉसचं इंटिग्रेशन साईन 3x अपॉन हा 3. नंतर काय उरलं बघा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, आपण नाही लिहिला. कॉसचं इंटिग्रेशन, इंटिग्रेशन बाकी आहे, कॉसचं इंटिग्रेशन साईन 3x अपॉन 3 dx. ठीक आहे. आता फक्त या साईन 3xचं इंटिग्रेशन काढणं बाकी आहे. तर आय इज इक्वल टू आपलं आन्सर आलं एक्स स्क्वेअर कॉस थ्राईस एक्स डिवाइड बाय 3. आपण याला मल्टिप्लाय करून घेतलं म्हणजेच ट्वाईस एक्स साईन थ्राईस एक्स अपॉन 3 3 जा 9 मायनस 2/9, हे 3 3 जा 9 इंटिग्रेशन ऑफ साईन 3x. तर एक काम करा ना, इंटिग्रेशन ऑफ साईन 3x ला आपण डायरेक्टच लिहून टाकू ना. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साईन 3x, मायनस कॉस 3x डिवाइड बाय 3 प्लस c, म्हणजे तुमचं शेवटचा आन्सर येणार. बघा 3 याच्यातून कॉमन येऊ शकतो, आपण काही कॉमन वगैरे काढलं नाही. एक्स स्क्वेअर कॉस थ्राईस एक्स अपॉन 3 प्लस ट्वाईस एक्स साईन 3x बाय 9, हा मायनस मायनस प्लस 2 कॉस 3x अपॉन 27 प्लस c. बघा ह्या लेवलचा प्रॉब्लेम जर तुम्हाला समजत असला तर थोडक्यात एक सांगू शकतो मी की ही एक्सरसाइज जवळपास तुम्हाला 50% समजली. कारण कसं आहे, ह्या प्रश्नात आपण एकाच उदाहरणात 2 वेळेस इंटिग्रेशन काढला आणि 2 वेळेस इंटिग्रेशन बाय पार्ट वापरलं. बघा व्यवस्थित समजून घ्या मी काय बोलतो. सुरुवातीला तर पहिल्यांदा आपण जी अरेंजमेंट होती एक्स स्क्वेअर साईन थ्राईस एक्स, तिला अनुसरून हा इंटिग्रेशन बाय पार्ट वापरला इतका. पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन आणि टोटल जे रिझल्ट येणार त्याचं इंटिग्रेशन. मग इथं झालं काय, थोडं इथं समजून घ्या. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स येतो, म्हणजे एक एक्स इथं ऑलरेडी आला पुन्हा, आणि साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस थ्राईस एक्स येतो तर मायनस प्लस झाला. तर इथं पुन्हा तेच 2 फंक्शन आपल्याकडे आले ज्याच्यासाठी इंटिग्रेशन बाय पार्ट ऑलरेडी आपण वापरतो. 2 इंटिग्रल फंक्शन इन प्रोडक्ट फॉर्म इच अदर. मग पुन्हा आपण ही एवढी जी मांडणी आहे का, म्हणजे इथून एक पुन्हा आपण नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला अशी क्रिया सुरू झाली. पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. म्हणजे जे कमजोर विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला इथं पुन्हा अवघड वाटणार, अरे बाप दिमाग काम नाही कर रहा बोलेंगे. पण काहीच झालं नाही, इथं हे उदाहरण संपलं असं समजून चला आणि पुन्हा इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करा. ठीक आहे. काय झालं आहे, कॉसचं इंटिग्रेशन साईन थ्राईस एक्स, थ्राईस एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा डिवाइड बाय 3. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1, नाही लिहिला आपण, 1 इंटू एनिथिंग इज इक्वल टू एनिथिंग. कॉसचं इंटिग्रेशन पुन्हा ते साईन थ्राईस एक्स अपॉन 3. मग फक्त साईन थ्राईस एक्सचा इंटिग्रेशन इथं काढला आपण मायनस साईन थ्राईस एक्स, हे डायरेक्टली तुम्ही प्लस करू शकत होते. समजलं. म्हणजे एक चांगला भाग आहे, थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस करणं लागणार, 100% प्रॅक्टिस करणं लागणार. पॉज करून हे उदाहरण लिहून घ्या आणि नंतर समोरचं उदाहरण बघा. हां बघा पुढचं उदाहरण. तर पुन्हा एकदा सांगतो, थोडीशी प्रॅक्टिस करा या उदाहरणाची. नंबर 3 जरी असलं तरी हे 4 नंबरचं उदाहरण आहे, कारण आपण मध्येच एक सॉल्ड एक्झाम्पलसुद्धा वापरलं होतं. बघा अगोदर आपण काय बघणार, अरेंजमेंट जी आपल्याला लागते तशी आहे का, याच्यात काही आपल्याला बदल करावे लागणार, तर बदल करावे लागणार. कारण बघा स्पेलिंग कशी येते, LIATE. आपल्याकडे कोणते 2 फंक्शन आले, ए आणि टी आला. अरे पण आपल्या याच्यात ए अगोदर आला जो आयच्या नंतर लागतो. आय म्हणजे इन्व्हर्स फंक्शन. इन्व्हर्स फंक्शन कोण आहे या ठिकाणी, टॅन इन्व्हर्स. म्हणजे अगोदर या मांडणीत दुरुस्ती करून लिहा, टॅन इन्व्हर्स एक्स इंटू एक्स. मी पुन्हा एकदा सांगतो बघा, एक 2 पिरियड अगोदर एक शब्द वापरला होता आपण की हे असं हटकून असतंय. तर म्हणजे कसं एक तुमच्याकडून बघितलं जातं
की यार ह्या विद्यार्थ्याला हा जो इंटिग्रेशन बाय पार्ट नावाचा इतका महत्त्वाचा फॉर्म्युला आहे याच्या अरेंजमेंटचे काही रूल असते हे या विद्यार्थ्याला माहिती आहे का, आणि मग म्हणून हटकून ते अरेंजमेंट डिस्टर्ब करून तुम्हाला त्या ठिकाणी वापरल्या जातात. ठीक आहे. आणि तुम्हाला जर हे ओळखता आलं नाही की ह्या ठिकाणी अरेंजमेंट व्यवस्थित नाही आहे आणि मला टॅन इनवर्स सुरुवातीला घेऊन नंतर सॉल्व्ह करणं लागणार, तर नंतर 1-2 स्टेप नंतर तुम्हाला असं समजतं अरे यार इसका तो आन्सर ही नाही आ रहा, प्रॉब्लेम वाढत जातो, तो आन्सरकडे जात नाही प्रॉब्लेम. म्हणजे याचं म्हणणं आहे सर अरेंजमेंट जर आपण व्यवस्थित केली नाही आणि डायरेक्ट तसं सॉल्व्ह केलं तर आन्सर येणार नाही. बघा आता युझिंग बाय पार्ट फॉर्म्युला, पहिला फंक्शन म्हणजे पहिली व्हॅल्यू ॲज इट इज, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे टॅन इनवर्स आणि इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन टोटल व्हॅल्यू का इंटिग्रेशन. ठीक आहे. बघा एक्सचं इंटिग्रेशन काय आलं x²/2, ते मी असं लिहिलं x²/2 या एक्सचं इंटिग्रेशन मायनस टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह सांगा टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x², एक्सचं इंटिग्रेशन सांगा x²/2 dx. बघा आपले ज्यावेळेस इकडे पिरियड चालू होते क्लासेसमध्ये त्यावेळेससुद्धा एक उदाहरण ह्या टाईपचं आपलं झालं होतं. चला ठीक आहे, इतक्या दिवसानंतर तुमच्या ते लक्षात असणार नाही असणार. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, जर हे पॉवर सेम येत असतील एक्सचे आणि जर या ठिकाणी काही अंक वापरला एक व्यतिरिक्त, तर आपल्याला हाच अंक इकडे एकदा प्लस एकदा मायनस वापरणं लागतो. वेन इफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिग्री आर सेम, ज्यावेळेस अंश आणि छेदातला जो घात आहे पॉवर आहे हा सेम ज्यावेळेस असतो त्यावेळेस इथं जो नंबर असतो का तो एक वेळेस प्लस एक वेळेस मायनस घ्यायचा. त्यानंतर मी काय सांगितलं की खालच्या पॉवरपेक्षा जर वरचा पॉवर एकनी कमी असला तर खालच्याला टी कन्सिडर करा, त्याचा तो डेरिव्हेटिव्ह येतो. त्यानंतर याचा तिसरा रूल मी काय सांगितला, जर वरचा पॉवर खालच्यापेक्षा मोठा असला, न्यूमरेटर इज द डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, तर मी त्यावेळेस काय सांगितलं डिव्हिजन मेथड आपण वापरतो, खालच्याने आपण वरच्याला भागतो. आणि त्यांनी सांगितलं का भाजीपाल्याचं सूत्र क्वेश्चन इज इक्वल टू डिवायझर इंटू डिव्हिजन प्लस रिमाइंडर, ते फॉर्म्युला वापरून आपण हा प्रॉब्लेम सोडवतो. म्हणजे मराठीत भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर कधी ज्यावेळेस हा पॉवर जास्त असतो डिनॉमिनेटरपेक्षा, तर इकडं पॉवर सेम आले मग काय करणार, हा नंबर एकदा प्लस एकदा मायनस घेणार. म्हणजे असं इंटिग्रेशन ऑफ एकदा प्लस घेतला हा नंबर म्हणजे डायरेक्टली असंच लिहू x²+1 आणि एकदा मायनस घेतला. आता याला सेपरेट करा. तर सेपरेट केल्यानंतर बघा हे तर डायरेक्टली कॅन्सलच झालं आणि याचं इंटिग्रेशन येणार म्हणजे -½ इंटिग्रेशन ऑफ हे काय येणार 1 मायनस 1/1 प्लस x². अरे खूप सोपा पार्ट आहे ना. इकडं बघा 1-2 मिनटं. आता हे तर ॲज इट इज झालं आहे x² टॅन इनवर्स x. हां 1चा इंटिग्रेशन किती असतो x असतो आणि 1/1 प्लस x²चं इंटिग्रेशन टॅन इनवर्स x असतो. झालं. हाच आपला प्रॉब्लेम. म्हणजे उदाहरणार्थ अवघड काही नाही आहे. एक नवीन सूत्र तुम्ही या ठिकाणी शिकता. इट इज कॉल्ड इंटिग्रेशन बाय पार्ट. सुरुवातीला तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम अवघड वाटल्यासारखे वाटतील पण एक खूप मोठा पार्ट आहे याच्यावर. 2 प्रश्नात आपण हा एकच फॉर्म्युला या ठिकाणी शिकतो. सुरुवातीला तुम्हाला 20 प्रॉब्लेम्स आहे. 20 पैकी आपले समजा आज 3 प्रॉब्लेम 4 प्रॉब्लेम या ठिकाणी झाले तरी याची जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस जर करून हेच प्रॉब्लेम जर परफेक्ट केले जे झाले का तेच, तरी पुढचा भाग तुम्हाला ऑटोमॅटिकली सोपा वाटायला लागणार. ठीक आहे.